आज आपण 4-in-1 ग्लॅम फाउंडेशन हाय कव्हरेज प्लस प्रिपेड स्पेशली फॉर ऑल स्किन टाईप या फाउंडेशनचं डेमो देणार आहोत. आधी काहीतरी मी अशी दिसत होती, त्यानंतर मी कपडे पण चेंज केले आणि फेसला छान गोल्ड फेस वॉशने वॉश करून घेतलं. तर बघू शकता आधीचा फेस माझा असा दिसत होता आणि हातावर टॅप टॅप करून फाउंडेशन घेतलं आणि त्यानं डायरेक्ट तुम्ही फेसवर पण घेऊ शकता. असं फेसवर पण टच केल्याने येऊन जाईल असं फाउंडेशन पूर्ण अप्लाय करत आहे. या फाउंडेशनचं स्पेशली हे आहे की तो स्पेशलच आहे, त्यावर नावच दिलेलं आहे की स्पेशली प्रिपेअर्ड फॉर ऑल स्किन टाईप. सगळ्या स्किनला तर चालेलच, सोबत हाय कव्हरेज देईल. हाय कव्हरेज यासाठी की तुमच्या फेसवर जसे कुठे पॅचेस असेल, बघू शकता माझ्या ह्याच्यावर फेसवर कुठे तुम्हाला पिंपल्सचे डाग दिसत असेल तर ते सुद्धा हाईड करत आहे. कुठलंच एकही आपल्या फेसवर काही प्रॉब्लेम्स असेल तर ते कवर करून छान मेकअपचा लूक देईल. तर पूर्ण मेकअप व्यवस्थित बघा. त्यामध्ये सुद्धा आपण काही नवीन प्रोडक्ट ॲड केले आहे. मेकअपसुद्धा यावेळेस तर थोडासा काहीतरी स्पेशल आहे. सो लास्टपर्यंत व्यवस्थित बघा. असं व्यवस्थित मी पूर्ण फेसला अप्लाय करून घेतलं. अप्लाय करता करता स्किनमध्ये मर्च होत आहे आणि फेसला एक छान ग्लो तर लुक देतच आहे. सोबत व्यवस्थित अप्लाय होऊन मेकअप एकदम छान बेस बसला आहे. सो असं या फाउंडेशनच्या आधी तुम्हाला काहीच वापरायचं नाही आहे. फाउंडेशन वॉश करून घ्यायचं फेस, त्यावर डायरेक्ट फाउंडेशन अप्लाय करायचं. व्यवस्थित ब्लॅक हेड किंवा डार्क सर्कल असेल तर असं हाईड होतात. काही फेसवर प्रॉब्लेम्स होते असू दे, हाईड करून छान ग्लॅम लुक देतो. बघू शकता खूप सुंदर लुक देऊन. फक्त माझ्या फेसवर एक तीळ आहे जे गालावर ती दिसत आहे, बाकी सगळे प्रॉब्लेम हाईड करून आता आपण लावणार आहोत कॉम्पॅक्ट. कॉम्पॅक्टच्या आधी आपण लूज बेस घेणार आहोत, त्याने तुमचा मेकअपचा बेस छान बसतो. त्याच्या आधी आपण लूज पावडर व्यवस्थित अप्लाय करणार आहोत. हा कॉम्पॅक्ट खूप छान आहे मेकअपसाठी, म्हणजे खूप हायली डिमांडिंग आहे, खूप क्वालिटी बेस्ट आहे. बघू शकता एकदा तरी तुम्ही घेतला की तुम्हाला बरेच दिवस चालणार आहे आणि त्याची क्वालिटीच एवढी सुंदर आहे की मेकअपला सुंदर असा छान लुक देतो. तो असा व्यवस्थित मी लूज पावडर अप्लाय करून घेत आहे आणि लूक आणि फेस आधीचा नंतरचं लक्षात घ्या. असं व्यवस्थित अप्लाय करून घ्यायचा. त्यानंतर गळ्याला सुद्धा लावायचं, म्हणजे फेस, गळा आणि तुमचे